नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। जर का तुम्हाला सीटीटी क्रॅक करायचे असेल तर ज्योमेट्रिकल प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे। पंचभुज के सभी अंतकोनों का योग ज्ञात कीजिए। म्हणजेच पंचकोन आहे त्याच्या आतमधल्या सर्व कोणांची बेरीज किती असं विचारलेलं आहे। मित्रांनो आता या ठिकाणी बघा, पंचकोन म्हणजेच काय की या ठिकाणी असा आपण पंचकोन काढू शकतो। बघा या ठिकाणी सरळ सरळ 1 2 3 4 आणि 5 याच्या आतमधल्या सर्व कोणांची बेरीज विचारण्यात आलेली आहे। तुम्हाला जर असं विचारलं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती, तर तुम्ही लगेच सांगणार की 180 डिग्री आहे। मात्र ते आपण पाठ केलेलं असतं, त्याच्या पुढचं आपण पाठ करत नाही। त्यासाठी तुम्हाला एक मी फॉर्म्युला सांगतो की फॉर्म्युला असा आहे, फॉर्म्युला लक्षात घ्या, नंतर मी तुम्हाला डायरेक्टली ट्रिक्स पण सांगतोय की या ठिकाणी फॉर्म्युला सुद्धा मस्ट आहे। टॉइस एन या ठिकाणी टॉइस एन केल्यानंतर -4 केव्हाही -4 इंटू 90 डिग्री डिवायडेड बाय एन। आता व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येतं की हे टॉइस एन म्हणजेच काय, एन म्हणजेच लक्षात घ्या मित्रांनो हा पंचभुज म्हणजेच 5 भुज, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 5 - 4 हे कंप्लीट गुणिले 90 डिग्री आणि डिवायडेड बाय हा सुद्धा 5। आता या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर 5 दुनी काय होते 10, 10 - 4 म्हणजे या ठिकाणी होते 6 झाले। या ठिकाणी की सरळ सरळ 5 1 5 5 1 5 आणि उरले किती 4 5 8 40। या ठिकाणी 18 सकम 108 होते। 108 झाल्यानंतर शेवटी काय लक्षात घ्यायचं, या 5 भुजे आहे म्हणून गुणिले 5 करायचं आणि 8 पंचे किती होते 40 आणि 5 1 5 होते, म्हणजेच तो कोण होतो 540 डिग्रीचे। ते जे 5 जे कोण आहे त्या सर्व कोणांची बेरीज होते 540 डिग्री। लक्षात आलं? या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व करायचं आहे या फॉर्म्युल्यानुसार। आता आन्सर तर राईट आहे। तुम्हाला जर असा प्रश्न मी होमवर्क साठी दिला की षटभुज के सभी अंतकोनों का योग ज्ञात कीजिए, म्हणजे जो षटकोन आहे त्याच्या सर्व आतील कोणांची एकूण बेरीज किती, तर तुम्ही जरूर कमेंट्स करा। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।